नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत महाराष्ट्र टाइम्स हेरिटेज वॉकतर्फे नाशिक येथील गोदावरी किनारी असलेल्या श्री बालाजी मंदिर येथे. तीनशे वर्षांपासूनचा या मंदिराचा इतिहास ऐकूया बालाजी मंदिरच्या ट्रस्टी वैशाली बालाजीवाले यांच्याकडून. आपला सर्वांना परिचय असेल आदरणीय वैशाली बालाजीवाले यांचं वेगळं पण असं की या हेतूच्या संपादक आहेत आणि नाशिकचं पत्रकारिता या क्षेत्रामध्ये महिलांची संख्या खूप नगण्य आहे. त्यातलं हे एक शिखर आहे असं मला म्हणता येईल. नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं बालाजी मंदिरात. तर ही जी वास्तू आहे ही श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, नाशिकमधलं कापडपेठेतलं सगळ्यात जुनं प्राचीन मंदिर. याला साधारण एक 350 वर्षाचा इतिहास आहे. कारण की हे कुटुंब, आमचं जे मूळचं कुटुंब होतं हे जुन्नरला पणसंबे येथील होतं आणि तिथे शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या दरबारात, म्हणजे तेव्हा शिवाजी महाराज होते, शहाजी महाराज होते, त्यांच्या दरबारी हे कार्यरत होते. पण तेव्हा मुघल आक्रमणं इतकी होती की दारिद्र्य खूप होतं. देवाच्या शोधात हे निघाले. त्यांचं नाव होतं गणपती बुवा आणि ते आधी उत्तरेत फिरले आणि मग दक्षिणेत फिरले. अनेक वर्ष त्यांनी पायी प्रवास हा भारत भ्रमण केला आणि थोडक्यात मी हा इतिहास पुढे नेते की खालती तिरुपतीच्या डोंगराच्या खाली ते पोचले. तिथे लगत एक ताम्रपर्णी नदी आहे. तिथे पोचल्यावर देवाला म्हणाले की देवा, आता इतके वर्ष प्रवास करतोय, तुझा शोध घेतोय, आता थकलोय, आता दर्शन दे, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. मग आमच्या इतिहासात असं म्हटलंय की देवानी त्यांना सांगितलं की या नदी लागत चालत राहा, तिथे तुमचे पाय थांबतील, तिथे मी तुम्हाला भेटेल. आणि तसंच गणपती बुवा चालत राहिले. एक क्षण खरोखरच असा आला की पाय पुढे टाकले ना. दरम्यानच्या काळात अनेक परीक्षा झाल्या, पण तरीसुद्धा जितकं शक्य होतं ते चालत राहिले आणि एका ठिकाणी थांबून म्हणाले की देवा आता बस, आता पुढे पाय टाकत नाही आहे. आणि त्या नदीत तिथे सूर्याला अर्घ्य देत ते उभे राहिले. सूर्याला अर्घ्य देताना जी ती वर मूळ मूर्ती आहे ती शालुका मूर्ती आहे, ती मूर्ती त्यांच्या हातात आली. त्या मूर्तीने दर्शन दिलं आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. मग देव त्यांना म्हणाले आता दिलं दर्शन, जा घरी. ते म्हणाले की जाणार नाही, मला लोक वेडा म्हणतील, कोण विश्वास ठेवेल माझ्यावरती, दर्शन दिलं तर माझ्याबरोबर चला, तुम्ही नाही गेलात तर मी इथेच थांबतो पाण्यात. मग असं करत करत 12 दिवस आणखीन गेले, अर्घ्य देत उभे राहिले आणि हीच मूर्ती तशीच त्याच पद्धतीने परत त्यांच्या हातात आली आणि त्या मूर्तीला घेऊन मग ते जुन्नरला परत आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी होत्या गंगाबाई, या एकट्या होत्या आणि त्या काळी आपण हे 16वं शतक असं बघतोय, त्या काळी अशी एक प्रथा होती की खूप दिवस जर का पती घरी परत आला नाही किंवा काही असं झालं नाही तर त्या महिलेला विधवा घोषित करत. तर ते गाव असा विचार करत होतं की आता हे करावं, कारण की अनेक वर्ष झाले गणपती महाराज ते परत आलेले नाही. तर त्यावेळेला एक लहानसा मुलगा, एक आपण म्हणूयात भगवाधारी किंवा एक संन्यस्त पोरगा आला आणि ती जी तिसऱ्या पायरीवर तुम्हाला वरतून तिसरी मूर्ती दिसली आहे, काही मूर्ती आहे ती मूर्ती त्या गंगाबाईंना घेऊन गेला आणि सांगितलं की या मूर्तीचं पूजन करा, तुमचे पती जिवंत आहेत ते परत येईल. ती मूर्ती लाकडाची, वरती मूर्ती ती म्हटलं मी तुम्हाला ती शालुका आहे आणि खालची मूर्ती आहे ती लाकडाची. त्या मूर्तीमध्ये साम्य आहे. आता श्रद्धेचा भाव असू शकतो, विश्वासाचा भाव असू शकतो, पण त्या मूर्तींमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. आणि देवाने सांगितलं तशी ती आराधना करत राहिला गंगाबाई आणि एक दिवस हे मूर्ती घेऊन परत आले तसे ते तिथल्या नदीवर गेले आणि लोकांनी आधी ओळखलं नाही, दाढी मिशा वाढलेल्या, कपनी घातलेला, कोण बाबा आला म्हणून. मग गावात असं पकडलं कोणतरी एक गोसावी आलाय, गोसावी आलाय, कारण की त्या काळी कपनी घातलेला, दाढी मिशा वाढलेल्या म्हणजे गोसावी. आणि ते आले म्हणून असं झालं. पण मग गंगाबाई आल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी ओळखलं की हे गणपती बुवाच आहे आणि मग सगळ्यांनी देवासकट सन्मानाने त्यांना घरी घेऊन गेले. मग मध्यंतरीच्या काळात अशा बऱ्याच इतिहासात नमूद आहेत गोष्टी की जिथे देवानी प्रत्यक्षाने साथ दिली.
कालांतराने त्यांना पुत्र झाला तो तिमया महाराज. आणि तिमया महाराज हे असं म्हटलं जातं की देवानेच दिलेलं वरदान आहे. तर देव म्हणाले होते की माझ्याच अंश तुझ्या पोटी येईल तुझी भक्ती बघून. आणि ते तिमया महाराज होते. तिमया महाराज हे सत्पुरुष होते आणि त्यांनी एकंदरीत देवाचं लौकिक आणि देवाचं संस्थान हे मोठं केलं. पुढच्या काळात जाताना आपण थोडंसं फास्ट फॉरवर्ड होऊयात की मग परत शिवाजी महाराजांचा काळ होता आणि आक्रमणाचा वेळ होता. तेव्हा मुघल जुन्नर जाळणारे असं सगळीकडे पसरलं आणि जुन्नर सोडा म्हणून मग कुठे जायचं, तर देवाला घेऊन कुठे जायचं, तर तीर्थक्षेत्री नाशिकला आले. आधी या कुटुंबाचं नाव दशपुत्रे होतं. नंतर ते गोसाव्याच्या वेशात घरी आले म्हणून काही काळ गोसावी झालं आणि त्यांच्या घरात बालाजी आहे म्हणून लोकांनीच दिलेलं नाव आम्हाला आहे हे बालाजी म्हणून आम्ही बालाजीला गेलो. आणि मग ते नाशिक क्षेत्री आले. तीर्थक्षेत्री भोळ गुरुजी होते, या घराण्याचे गुरुजी. त्यांचं सोमवारपेठेत आजही वाडा आहे. तर तिथं पहिली देवाची बैठक झाली. कालांतराने आपला बारक स्टोर्स आहे बघा दहीला, त्याच्या समोर आमचं जुनं देवघर मानलं जातं. तिथं देवाचा निवास झाला आणि मग पेशव्यांनी ही जागा दिली आणि इथे स्थलांतरित झालं. हे मंदिर जे होतं हे पूर्वी लाकडी होतं. खालचं स्ट्रक्चर सेम आहे, जे दगडाच्या कमानी आहेत. आता तिथं दुकानं झालेली आहेत आणि मग लाकडी मंदिर होतं. पण साधारण आता इथे वरती लिहिलं त्या 1853 साली ते मूळ बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर म्हणजे हे रिनोव्हेशन होत राहिलेले आहेत एकावर एक. हे एक रिनोव्हेशन होतं 1853. त्याच्यानंतर आजोबांनी साधारण 1930मध्ये हे आजोबा आहेत, जो फोटो दिसतो श्रीमंत नानासाहेब बालाजीवाले, त्यांनी हे परत रिनोव्हेट केलं. आणि आज ते तुम्हाला या मंदिराची भव्यता दिसते ही सगळी त्यांची कल्पकता आहे, ही सगळी त्यांची मेहनत आहे. त्या काळी जे बेस्ट होतं, मग टाईल्स कुठून आणायचा, मुंबईहून काय सामान आणायचं, तेव्हा सोपं नव्हतं. पण त्यावेळेस जे बेस्ट त्यांना पॉसिबल झालं ते त्यांनी केलं आणि हे मंदिर उभं राहिलं. तुम्हाला दिसतंय वरती तिकडे आता देवघर असं लिहिलंय, बालाजी देवघर. तर हे घरातलं देवघर होतं. पण आजोबांची धारणा अशी होती की देव सगळ्यांचं आहे, त्याच्यामुळे त्याचं दर्शन सगळ्यांना मिळावं आणि म्हणून मंदिर म्हणून त्यांनी हे उघडं केलं. देवघराला कळस नसतो, त्याप्रमाणे या मंदिराला कळस नाही आहे, कारण की हे मुळात देवघर आहे आणि नंतर सगळ्यांसाठी हे उघडं झालेलं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की श्रीमंत नानासाहेब बालाजीवाले हे अतिशय द्रष्टे माणूस होते. त्यांनी जे त्या काळी जरा संस्थानावर संकट होती, पण ती सगळं संस्थान वयाच्या 17व्या वर्षी हातात घेऊन सगळं परत उभं केलं. ते अतिशय कर्तबगार होते. त्यांनी बालाजी प्रेस चालवला, बालाजी बँक चालवली, आपलं चित्रमंदिर थिएटर जे मेन रोडला ते त्यांनी बांधलं. तळेकर त्यांचे पार्टनर होते आणि त्यांना सिनेमा चालवायला म्हणून आचार्य आत्रेसुद्धा त्यांचे पार्टनर होते. तर अशा खूप म्हणजे त्यांच्या काळाच्या खूप पुढे जाऊन त्यांनी नाशिक बघितलं आणि त्या अनुषंगाने या वास्तूमध्ये त्यांनी सगळ्या कलाकारांना एक स्थान दिलं. मग ते अगदी मूर्तिकलेपासून, चित्रकलेपासून, गायन वादन असो, श्लोक पठण असो, ते पाककलेपर्यंत इथपर्यंत सगळ्यांना स्थान दिलं. इथे कायम प्रदर्शनं भरायची, स्पर्धा व्हायच्या. एकदा एक कलेक्टर, त्याकाळी अंग्रेज कलेक्टर होते, ते आले आणि ते म्हणाले की एवढी सगळी नाशिकमध्ये कला संपत्ती आहे, तर तुम्ही याची नाशिक आर्ट सोसायटी तयार करा. आणि मग काही कलाकारांना, मग त्याच्यात गो देशपांडे, गो कुलकर्णी होते आपले, त्याच्यानंतर गर्ग्यांचे म्हणजे मदन गर्ग्यांचे वडील होते. तर अशा सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी नाशिक आर्ट सोसायटी इथं स्थापन केली. नाशिक आर्ट सोसायटीचं पुढे जे रूपांतर झालं आहे ते चित्रकला महाविद्यालय, जे वाघो कुलकर्णी आणि हे सगळीच मंडळी त्याच्यात होती. त्याचंच एक्सटेन्शन चित्रकला महाविद्यालयाचं. आणि त्यानंतर सुद्धा आजोबांनी अनेक इथं एक सीट ऑफ कल्चर म्हणजे नाशिकचं एक सांस्कृतिक केंद्र म्हणून हे प्रथम मानलं जातं. इथे त्या काळी त्यांनी खूप मोठमोठ्या संगीताच्या मैफिली सुरू केल्या. नाशिकातली पहिली सांगीतिक बैठक ही देवासमोर या मंदिरात झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी नावं घ्याल ती म्हणजे अभिषेकी बुवा असो, वसंतराव देशपांडे असो, प्रभाकर नारेकर असो, शोभा गुरकू असो, ती यादी खूप मोठी आहे. मी आता सांगत बसले तर त्याच्यातच वेळ जाईल. पण अर्थ असा की त्या काळच्या दिग्गजांपासून आजपर्यंतच्या दिग्गजांपर्यंत म्हणजे आनंद भाटेंपर्यंत, मंजिरीताई असणाऱ्यांपर्यंत या सगळ्यांनी इथं सेवा दिलेली.
आणि प्रत्येक गायकाचा भाव असा असतो की गाणं स्थाने कलेला त्यांनी एक असं म्हणूया की प्रोत्साहन दिलं, कलाकारांना प्रोत्साहन दिलं. तर असं हे स्थान आहे आणि त्याचं श्रेय हे नानासाहेब बालाजीवालेंना नक्कीच जातं. आज हे संस्थान ट्रस्ट आहे, जे पूजा करत आहेत ते माझे मोठे बंधू ॲडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले, ते या संस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत. आमचे मोठे बंधू आहेत डॉक्टर रमेश बालाजीवाले, ते सुद्धा ट्रस्टी आहेत. आणि जज असतात, सेशन जज, ते चेअरमन असतात. आणि गावातली काही मंडळी ती सुद्धा या ट्रस्टवर असतात. ट्रस्टची मुख्य उद्दिष्ट असतात, एक तर मंदिराची सगळी देखभाल, रोजची पूजा अर्चा आणि ते सगळं होणं. उत्सव असतो खूप मोठा. हा उत्सव असतो, हा अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि कोजागिरी पौर्णिमेला संपतो. आणि त्या उत्सवाच्या काळात तिथं खूप सारा सांस्कृतिक कार्यक्रम हे होत असतात. सांगायला खूप आनंद होतो की आपले तात्यासाहेब शिरवाडकर यांचं सुद्धा वास्तव्य या वास्तूत झालेलं आहे. त्यांची एक खोली होती, तिथे ते राहत होते आणि नदीकडे बघून ते त्यांनी असं म्हटलं आहे त्यांच्या लेखात की मला खूप काव्य स्फुरली या वास्तूमध्ये. कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर. त्याच्यानंतर आपले शिवाजी तुपे सर, जे खूप प्रसिद्ध चित्रकार होते, ते कायम इथे यायचे आणि पलीकडे समोर बसून नदीकडे बसून ते खूप सारी चित्र काढलेली आहेत त्यांनी. तर असं सगळ्यांना आपल्या असं वाटलेलं एक वास्तू आहे, एक केंद्र आहे. आणि तशीच साथ आत्तापर्यंत सगळ्या कलाकारांना आम्ही देत आलेलो आहोत. शहाजी राजांच्या काळापासूनचा इतिहास असलेले हे बालाजी मंदिर नक्की पाहायला हवे.